रिडेव्हलपमेंट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस. इट कॅन ओनली बी कॉम्प्लिकेटेड बाय मेंबर्स. जर तुम्ही हा तंतोतंत पालन केला, एव्हरी डिसिजन इज टेकन बाय इन अ स्पेशल जनरल बॉडी मीटिंग with 2/3 quorum, 51% voting and 14 days notice. The redevelopment is a very, very simple process. नमस्कार, रिडेव्हलपमेंटच्या मास्टर क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे. मी CA लक्ष्मीनारायण. शिक्षणाने मी CA आणि MBA केलं, तरी गेल्या 5 वर्षापासून मी रिडेव्हलपमेंटचं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतोय. आणि या 5 वर्षात आम्ही 400पेक्षा जास्त सोसायटींना आम्ही मदत केलेली आहे रिडेव्हलपमेंटसाठी. तुम्ही रिडेव्हलपमेंटचा विचार करताय किंवा तुमची सोसायटी रिडेव्हलपमेंटची विचार करत असेल, तर सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की प्रोसेस काय आहे आणि आपल्याला काय करावं लागेल. आणि याच्यामध्ये एक गाईडलाईन आहे 4 जुलै 2019चा अंडर सेक्शन 79A. या गाईडलाईनच्या अनुषंगाने एक प्रोसेस डिफाईन केलेली आहे शासनाने, आणि हा खूप क्लिअर कट प्रोसेस आहे की तुम्हाला काय करावं लागेल. तर हा प्रोसेस मी थोडक्यात तुम्हाला एक बॅकग्राऊंड देतो, आणि तुम्ही जर रिडेव्हलपमेंटचा विचार करतायत तर तुम्हाला हे सोपं पडेल की अच्छा आपल्याला हे करायचं आहे आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला रिडेव्हलपमेंट पूर्ण करायचं आहे. सर, बेसिकली रिडेव्हलपमेंटचा विचार करताय तर जनरली कधी विचार करायला पाहिजे, तर आम्ही आता 400 सोसायटी बघताना आम्हाला असं वाटतं की रिडेव्हलपमेंटचा विचार जनरली 1 ते 2 वर्षापूर्वीपासून तुम्हाला तयारी करावं लागेल. कारण लोक इंटिरियर करतात किंवा भाड्याने देतात किंवा काहीतरी नवीन ॲग्रीमेंट करतात, तर जनरली नंतर जाऊन हे अडवणूक असते की अरे आत्ताच आम्ही इंटिरियर केलं किंवा हे. तर बेसिकली एक 3 वर्ष किंवा 2 वर्ष अगोदर एक नोटिफिकेशन की नाही आपण बहुतेक लवकरच रिडेव्हलपमेंटला जाऊ, हा होऊ शकतं. हा गाईडलाईनचा पार्ट नाही आहे, पण माझ्या मते प्रॅक्टिकली हा एक पॉईंट आहे जे आपल्याला करावं लागेल. आता येऊया, जेव्हा रिडेव्हलपमेंटचा विचार येतो तर जनरली रिडेव्हलपमेंटचं स्टार्ट कसं करायचं हे गाईडलाईनमध्ये खूप क्लिअरली लिहिलेलं आहे की 20% किंवा 1/5 लोकांनी एक अर्ज द्यायचं मॅनेजिंग कमिटीला की आम्हाला या कारणामुळे आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. ते काही कारणं असू शकतात. जनरली कारणं काय असतात की लिफ्ट नाही आहे, पार्किंग कमी पडतं आहे, आम्हाला गाड्या बाहेर लावावं लागतं आहे, किंवा मेंटेनन्स वाढत चाललं आहे कारण टँक कमी पडत आहेत किंवा सिवेजेसचं प्रॉब्लेम येत आहेत. तर हे तिसरा कारण. चौथा कारण जनरली असतो की आजूबाजूला रिडेव्हलपमेंट होत आहेत आणि उंच उंच इमारती होत आहेत आणि आपलं इमारत 3 मजल्याचाच राहील, तर ते एक आपल्याला सावली येईल का किंवा हवा येईल का, हा एक जनरली असतो. याचा एक अजून एक पार्ट असतो फोमो, ज्याला आपण म्हणतो फिअर ऑफ मिसिंग आउट, की बाकी सगळ्यांना रिडेव्हलपमेंट होतं, आपलं काहीतरी राहून जाईल का. तर जनरली या कारणामुळे जनरली रिडेव्हलपमेंट लोक प्रपोज करतात. तर तुम्ही जर एक मेंबर आहात, कमिटीमध्ये मेंबर आहात की नॉर्मल मेंबर आहात, तर तुमच्याकडे जेवढे टोटल मेंबर्स आहेत त्याच्यापैकी 1/5 किंवा 20% लोकांना तुम्ही अप्रोच करा आणि सांगा की एक लेटर लिहून आपण कमिटीला देऊया. एकदा कमिटीला हे लेटर आलं तर ॲज पर गाईडलाईन कमिटीला एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवावं लागतं, ज्याच्यात तुम्हाला कन्संट घ्यावं लागतं. ओके, की आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं का, कारण आपल्याकडे 20% लोकांनी हा एक चिठ्ठी दिलेली आहे. या चिठ्ठीचं तुम्हाला जर फॉर्मॅट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, वी विल पास ऑन द फॉर्मॅट निशुल्क. तर तुम्ही हे फॉर्मॅट द्या आणि कमिटी मग एक स्पेशल जनरल बॉडी मीटिंग बोलवेल, आणि त्या स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये मुद्दा असेल की रिडेव्हलपमेंटचं असं मागणी केलेली आहे. स्पेशल जनरल बॉडी मीटिंगमध्ये आपल्याला 2/3 कोरम लागणार आहे. ओके, 2/3 आउट ऑफ द टोटल मेंबर. म्हणजे जर आपल्याकडे 15 लोक आहेत तर 10 लोक लागतील. जर आपल्याकडे 100 लोक आहेत तर आपल्याला 67 लोक लागतील. तर हा मॅथमॅटिकल आकडा तुम्हाला करावा लागेल 2/3, की आपल्याकडे त्या मीटिंगच्या वेळेस 2/3 लोकांची उपस्थिती पाहिजे. या उपस्थितीमध्ये मग तुम्हाला एक प्रपोजल मांडावा लागेल की रिडेव्हलपमेंट आपल्याला करायचं आहे का, आणि त्याच्यावरती वोटिंग घ्यायचं आहे. तर त्या वोटिंगमध्ये 51% लोकांनी जे काही मतदान केलं, हो किंवा नाही, हे तुम्हाला मग रेस्पेक्ट करून जनरल बॉडीच्या मेजॉरिटीप्रमाणे तुम्हाला पुढे जावं लागेल. याला शब्द वापरलेला आहे सिम्पल मेजॉरिटी, म्हणजे 51%. हा झाला लिगल पार्ट. पण आमच्या अनुभवातनं 51% तरी जरी ओके लिगली की आपण जाऊ शकतो पुढे, पण आपल्याला जेवढं लोकांचा सहभाग आहे प्रॅक्टिकली आपल्याला तेवढं लोकांचा सहभाग घेऊन यायचं आहे चर्चेतनं किंवा त्यांना सांगून किंवा त्यांना पटवून. तर हा आपल्याला कार्यक्रम करावा लागेल. हा सेकंड स्टेप आहे जिकडे रिडेव्हलपमेंटचा कन्सेंट आला. एकदा कन्सेंट आल्यानंतर ॲज पर गाईडलाईन
जे शब्द गाईडलाईनमध्ये वापरलं आहे, यू हॅव टू अपॉइंट अ PMC ऑर अन आर्किटेक्ट. ओके, हे जनरली लोक PMC आणि आर्किटेक्टमध्ये जनरली थोडंसं कन्फ्यूज असतात, कारण PMCचा रोल वेगळा असतो, कोऑर्डिनेशनचा, आर्किटेक्टचा रोल वेगळा असतो. जनरली फिजिबिलिटीला आपल्याला आर्किटेक्ट प्लस एक फायनान्स असं आपल्याला दोनचं कॉम्बिनेशन लागतं. तर द नेक्स्ट स्टेप इज टू अपॉइंट अ PMC ऑर अन आर्किटेक्ट आणि त्यांच्याकडनं आपल्याला फिजिबिलिटी रिपोर्ट आपल्याला त्यांच्याकडनं मागून घ्यायचं आहे. फिजिबिलिटी रिपोर्टबद्दल आम्ही एका आमच्या मास्टर क्लासमध्ये आम्ही फिजिबिलिटी रिपोर्ट एक्सप्लेन केलेला आहे की फिजिबिलिटी रिपोर्ट काय आहे आणि कसं असतं. तर ते फिजिबिलिटी रिपोर्ट तुम्ही PMC किंवा आर्किटेक्टकडनं तुम्ही मागून घ्या आणि एकदा ते आल्यानंतर ते फिजिबिलिटी रिपोर्ट सगळ्यांसमोर आपल्याला मांडावं लागेल आणि त्या फिजिबिलिटीच्या अनुषंगाने कॅन वी गो फॉर टेंडरिंग. ओके, टेंडर म्हणजे डेव्हलपरला आपण बोलवतो की तुम्ही आम्हाला प्रपोजल द्या, ते आपण इव्हॅल्युएट करतो. त्या प्रोसेसला आपण टेंडर प्रोसेस म्हणतो. तर फिजिबिलिटी नंतर टेंडर प्रोसेस असते. त्या टेंडर प्रोसेसनंतर डेव्हलपरचे ऑफर येतात आणि डेव्हलपरच्या ऑफरनंतर आपण डेव्हलपरला शॉर्टलिस्ट करतो आणि या शॉर्टलिस्टिंगला परत तुम्हाला एक SGM बोलवावं लागेल, विच विल बी 14 days स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, 2/3 कोरम आणि 51% ज्या डेव्हलपरला पडले त्या डेव्हलपर जनरली फायनल होतात. तर हा थर्ड फेज झाला, विच इज डेव्हलपर. त्याच्यानंतर डेव्हलपर बरोबर आपण ॲग्रीमेंट साईन करतो. आता गाईडलाईनमध्ये जे ॲग्रीमेंट दिलेलं आहे ते आहे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पण मार्केटमध्ये जनरली काही लोक एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग पण साईन करतात अगोदर आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन करतात. तर गाईडलाईनमध्ये जे शब्द वापरलेला आहे ते फक्त डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे. बट तुम्हाला जर एक सामंजस्य करार तुम्हाला एकामेकाबरोबर करायचं आहे की आपण जे बोललो ते एका कागदावरती येऊ द्या, तर तुम्ही MOU किंवा सामंजस्य करार म्हणतात ते आपण करू शकतो आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटला आपण जाऊ शकतो. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अगेन विल बी अप्रूव्ड बाय 51% आणि त्याच्यामध्ये तुम्ही डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट साईन करू शकता. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट केल्यानंतर मग अप्रुव्हल्स होतात, मग तुम्ही बाहेर पडतात आणि पॅरलली एक ॲग्रीमेंट साईन होते जे तुमचं इंडिव्हिज्युअल आहे. त्याला आपण PAAA किंवा PAAA या शब्दांनी गाईडलाईनमध्ये वापरलेलं आहे, विच इज परमनंट ऑल्टरनेट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट. म्हणजे तुमचं घराचं रजिस्ट्रेशन, म्हणजे आत्ता तुम्ही फ्लॅट नंबर 3मध्ये राहतायत आणि नवीन बिल्डिंगमध्ये तुम्ही फ्लॅट नंबर 801ला राहतायत. तर हा जो ॲग्रीमेंट आहे ते परमनंट अल्टरनेट, म्हणजे तुम्ही परत आल्यानंतर परमनंटली तुमचा घर हा असणार आहे, हा ॲग्रीमेंट जनरली होतो. तर परमनंट अल्टरनेट अकॉमोडेशन ॲग्रीमेंट होतात, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन होते आणि त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन संपते आणि कन्स्ट्रक्शन संपल्यानंतर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट येते आणि त्याच्यानंतर तुम्ही नवीन घरात तुम्ही वास्तू शांतीचं पूजन करून तुम्ही नवीन वास्तू तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. तर हा बेसिक प्रोसेस आहे जे तुम्हाला रिडेव्हलपमेंटसाठी करावं लागेल. याचा मी छोटासा समरी देतो म्हणजे तुम्हाला पटकन लक्षात येईल. सो बेसिकली फर्स्ट इज डिसिजन मेकिंग फेज, जिकडे 20% लोक प्रपोज करतात रिडेव्हलपमेंट पाहिजे. कमिटी ऑर्गनायझर्स अ मीटिंग, मीटिंगमध्ये येऊन तुम्ही 51% कन्सर्न घेता. त्याच्यानंतर तुम्ही PMC किंवा आर्किटेक्टला नेमता, तो तुम्हाला एक फिजिबिलिटी रिपोर्ट देतो. त्याच्यानंतर ते टेंडर करतात, टेंडरमध्ये डेव्हलपर्स येतात, डेव्हलपर जे कोणी आले त्याच्यामध्ये तुम्ही एक डेव्हलपर शॉर्टलिस्ट करतात. त्याच्यानंतर त्याच्यावर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट होतं. डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट नंतर सँक्शन्स होतात. त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडता. त्याच्यानंतर परमनंट अल्टरनेटिव्ह अकॉमोडेशन ॲग्रीमेंट साईन करता. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन होते, ऑक्युपन्सी सर्टिफिकेट येते आणि तुम्ही नवीन वास्तूमध्ये परत येता. तर हा सिम्पल प्रोसेस आहे आणि आम्ही खूप ठिकाणी म्हणतो आणि आमचे आर्किटेक्चरल गुरु विकास सर पण म्हणत असतात, रिडेव्हलपमेंट इज अ व्हेरी सिम्पल प्रोसेस, इट कॅन ओनली बी कॉम्प्लिकेटेड बाय मेंबर्स. तर हा सोप्पा एक प्रोसेस आहे. जर तुम्ही हा तंतोतंत पालन केला, एव्हरी डिसिजन इज टेकन बाय इन अ स्पेशल जनरल बॉडी मीटिंग with 2/3 quorum, 51% voting and 14 days notice. तर रिडेव्हलपमेंट इज अ व्हेरी व्हेरी सिम्पल प्रोसेस आणि याला स्वतःच्या काही याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्लिकेट करू नका. हे जनरली आमची रिक्वेस्ट असते फॉर एव्हरी सोसायटी. सो इफ यू आर स्टार्टिंग रिडेव्हलपमेंट, ही प्रोसेस आहे अँड ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला काही लागलं तर हा मास्टर क्लास आणि आम्ही तुमच्यासाठीच केलेला आहे. तुम्ही हे मास्टर क्लासमध्ये तुमच्याकडे काही प्रॉब्लेम्स असतील तर या मास्टर क्लासमधनं तुम्ही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन बघू शकता. आणि जर तसंही नाही झालं तर यू कॅन व्हॉट्सॲप ऑन दिस नंबर अँड वी आर रेडी टू हेल्प यू इन द रिडेव्हलपमेंट प्रोसेस.